मुलांना रोजचं खाऊन कंटाळा आला आहे का? मग ही रेसिपी नक्की पहा आणि करून बघा हे चपाती क्रिस्पीज. तर आपण आज बनवणार आहोत उरलेले चपातीपासून एकदम कुरकुरीत आणि चविष्ट स्नॅक. हे स्नॅक मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडेल. फक्त काही मिनिटांतच तयार होतं. चहा सोबत खाण्यासाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे. आता सर्वप्रथम आपण चपात्या घ्यायच्या आहेत. चपाती क्रिस्पीज आपण हे कधीही बनवू शकतो. मुलांसाठी ही एनी टाइम फेवरेट रेसिपी आहे. नमकीन, स्नॅक्स, क्रंची असं काहीतरी मुलांना नेहमी हवंच असतं. त्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे त्याचे लांब आणि चौकोनी असे छान काप करून घेणार आहोत. आता कढईमध्ये तेल गरम करा आणि तेल चांगले गरम झाले की चपातीचे तुकडे आपल्याला मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर अतिरिक्त तेल निघण्यासाठी ते आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत, म्हणजे तेलकट होणार नाहीत आणि क्रिस्पी देखील राहतील. आमच्या घरी एका वेळी 10 चपातींचे बनवले तरी ते उरत नाही. उलट टेस्टी होते आणि हेल्दीही मुलांच्या पोटात जाते. आता एका भांड्यामध्ये लाल तिखट, मीठ, मॅगी मसाला, चाट मसाला, मिरी पावडर आणि हवे असल्यास ओरिगानो आणि मिक्स हर्ब्स घ्या. यातला कुठला मसाला आपण स्किप केला तरी चालेल. तळून झाल्यावर पहा ते बिना तेलकट आणि क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहेत. आता ह्या सर्व मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. मसाला यावर पेरला तरी चालेल किंवा सर्व मसाले एकत्र करून त्यामध्ये काप टाकले तरीही चालेल. बस आपल्या एकदम कुरकुरीत चपाती क्रिस्पीज तयार आहेत. एकदा करून तर पहा, मुलं पुन्हा पुन्हा मागतील. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओसाठी मला एक लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी मोनिकाज कुकिंग केवला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.